श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न. तू कितीही सहजपणे बोलून जातो की तू बाळू मामा यांचा कट्टर भक्त आहेस. खरं तर बाळू मामा यांचा भक्त होणे ही अगदी साधी गोष्ट आणि सोपी गोष्ट अजिबात नाही. ही तर एक पदवी देखील नाही, हुद्दा देखील नाही. तो एक मिळालेला जन्म आहे. होय, पुनर्जन्म असे म्हणता येईल, ज्यात तुला पूर्वपुण्याईमुळे बाळूमामांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी तुला बहाल केली आहे. ही संधी तुला परत पुन्हा येणार नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा तुझ्याकडून सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न कर. देव म्हणतात, अरे बाळा, तू जर माझी भक्ती करत असशील, जर तुझ्या ओटी माझे नामस्मरण असेल, तर हा तुझा पुनर्जन्म आहे. कारण मी काही जणांच्या ओठांवर माझे नाव असते, त्यांच्या मनात माझे नाम असते, त्यांच्या हृदयात मी असतो. याचे कारण प्रचंड मोठे आहे. याचे कारण शोधू नको. तू स्वतः बाळू मामांचे नामस्मरण करत चल. तुला जीवनात जितक्या अडचणी येतील तितक्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुला हिंमत तुझ्या देवाकडून येत असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. अरे, कितीही दुःख आले तरी, तुझ्या पुढे कितीही काटे आली आणि त्या काट्याहून तुला चलण्यासाठी तुला स्वतः देव मदत करेल. तुझे दुःख दूर करू शकणार नाही, तुझे काटे दूर करू शकणार नाहीत, मात्र त्या काट्यांचे स्वरूप फुलामध्ये बदल करणारे हे तुझे देव आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. देव म्हणत आहेत, बाळा, आज मला तुझा किमान 12 ते 13 मिनिट दे आणि हा संदेश पुढे ऐकत चल. जर का आज हा संदेश तू ऐकशील तर नक्की तू भाग्यवान ठरशील आणि येणारा आठवडा तुझ्यासाठी चमत्काराने भरलेला आहे. येणाऱ्या आठवड्यात तुझ्यासाठी मी भरपूर योजना राखून ठेवल्या आहेत. म्हणून आता तुझे सर्व दुःख दूर होणार आहेत. कितीही मोठे संकट आले तरी भेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. जीवनात चुकीचं असून तुला स्वतःला बरोबर सिद्ध करणं हे सोपं आहे, मात्र तू बरोबर असून सुद्धा स्वतःला तुला बरोबर सिद्ध करणं हे खूप अवघड आहे. म्हणून काहीच बोलू नको, असं अजिबात करू नको. देव म्हणतात, जर एखाद्या ठिकाणी तू बरोबर असशील, तुझी त्यामध्ये अजिबात चूक नसेल, तर तू अजिबात घाबरू नको. कारण मी तुझ्या संगतीला आहे, तुझ्या सोबत आहे. तू जर बरोबर असशील तर योग्य न्याय मी तुला देऊन टाकेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्व अडथळ्यांना सामोरे जाण्याची हिंमत ठेव. अरे, भक्तीचे नाम म्हणजे बाळूमामा, शक्तीचे नाम म्हणजे बाळूमामा, आनंदाचे नाम म्हणजे बाळूमामा आणि सुखाचे धाम श्री बाळूमामा. भेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे असं म्हणणारे तुझे मामा आता तुझ्या सोबत आहे. त्यांच्या पुढे तुझी चिंता व्यक्त कर आणि तुला जे अडथळे येत आहे त्या अडथळ्यांना भेऊ नको, कारण तुझे देव तुझ्या सोबत आहे. देव म्हणतात, ज्यावेळी जाशील तू असा काळोखात, ज्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ, तू फक्त त्यावेळी घाबरू नको. त्यावेळी मामाच पकडतील तुझा घट्ट हात. भेऊ नको, तुझ्या कायम मामा सोबत आहेत. देव म्हणतात, तुला तुझ्या जीवनामध्ये भरपूर अडचणी आहेत, मात्र त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुला फक्त मामा मदत करतात. तुझी कितीही मोठी अडचण असू दे, जर तू मामांचे नामस्मरण करत राहशील तर तुला ती अडचण, ती
पुढे आलेले तुझे काटे फुलासारखे वाटतील जेव्हा तू बाळूमामांचे नाम तुझ्या ओठावर घेतील. मामा म्हणतात माझी भक्ती करणे, माझे नामस्मरण करणे. जर का तू माझे नामस्मरण फक्त तुझ्या फायद्यासाठी, फायद्याच्या हवेसाठी करशील तर तुझं काही उपयोग नाही. देव म्हणतात अरे बाळा, तुला तुझ्या जीवनात भरपूर अडचणी आहे, भरपूर दुःख आहे. जीवनात तुला आरोग्य हे नेहमी चांगले पाहिजे असते. चांगली तुझी तेव्हाच बुद्धी चलेल जेव्हा तुझे आरोग्य तुला साथ देईल. म्हणून ती शक्ती तुला फक्त मीच देऊ शकतो. मग तुला जर का तुझा खरोखरच फायदा करून घ्यायचा असेल तर निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर. केव्हाही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील हा ठाम विश्वास तुला स्वतःवर असू दे. जर का तुला स्वतःवर विश्वास नसेल, फक्त माझे नामस्मरण करत राहशील, मात्र त्यामध्ये हवे तेवढे कष्ट करणार नाहीस तर नक्की तू यशस्वी अजिबात होऊ शकणार नाहीस. कारण तसे तू स्वतःला धोक्यात आणत आहेस. जर तू भरपूर कष्ट करून माझे नामस्मरण करशील तर नक्की तुला जे पाहिजे आहे त्यापेक्षा जास्त मी तुला देणार, हा माझा शब्द आहे. आणि तुला एक गोष्ट मी सांगू इच्छितो, माझा शब्द आतापर्यंत खोटा ठरला नाही आणि ठरणारही नाही. म्हणून तू असं समजू नको मी तुला आज बोलून गेलो आहे, उद्या तुझं जे काही आयुष्य आहे मी तसंच एखाद्या वाईट रस्त्यावर सोडेल असं अजिबात नाही. जर तू तुझ्या जीवनात भरपूर संघर्ष एखाद्या क्षेत्रात केला असशील तर तुला त्याचे फळ त्या क्षेत्रात नसले तरी एखाद्या कोणत्या तरी क्षेत्रात नक्की त्यापेक्षा दुप्पट मी स्वतः तुला देईल. फक्त विश्वासाने तुझे कार्य करत चल. तुला जीवनात कितीही मोठ्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मला सांगू नको. त्या अडचणींना तू सांग की तुझा देव भरपूर मोठा आहे, नक्की ही अडचण दूर करेल असं त्या अडचणींना एकदा म्हणतर. देव म्हणतात अरे दुःख तुझ्या जीवनात जितके जास्त आहे त्यापेक्षा दुप्पट दुःख हे आमच्या नशिबी आहे. ते कसं तुला आज मी सांगू इच्छितो. तुला खरोखरच एक गोष्ट मनामध्ये घ्यायची आहे की तुझ्यापेक्षा जास्त दुःख हे देवांना आहे. तर तू एकदा रामायण आठवून तर बघ का झाले होते असं तुला देखील माहीत असेल. तर झाले होते असे, राम यांचे उद्या सकाळी राज्याभिषेक होते. त्यावेळी राम हे रात्रभर झोपलेच नव्हते की उद्या माझा राज्याभिषेक आहे, मी या सर्व राज्याचा जगाचा राजा होणार. हे राम यांना असे अनेक प्रश्न त्या रात्री मनामध्ये येऊ लागले. उद्या सकाळी राज्याभिषेक करायचा आहे, उद्या माझा राज्याभिषेक आहे. त्यावेळी कोण कोण येतील, कसं कसं होईल, अशा अनेक गोष्टी राम हे त्या रात्री आठवू लागले. मात्र राम हे देव असून त्यांना देखील ठाऊक नव्हते की त्यांना सकाळी राज्याभिषेक त्यांचा न होता त्यांना वनवासाला जावे लागेल. हे बघ, दुःख हे सर्वांच्या नशिबी लिहिलेले असतात. दुःख संकट हे सर्वांच्या नशिबी असतात आणि त्यांना आतापर्यंत देवही चुकवू शकले नाही. मग तू तर साधा सुधा व्यक्ती आहेस की. देव म्हणतात तुला जितक्या अडचणी आहे त्यापेक्षा दुप्पट आम्हाला आहेस. इतकेच नाही, राम यांना वनवासाला जावे लागले. वनवासाला गेल्यानंतर इकडे त्यांच्या पत्नीला देखील वनवासाला जावे लागले. असे असते जीवनात, जे काही लिहून ठेवले आहे त्यांना एकदा ना एकदा सामोरे जावे लागते. मात्र राम हे एका जागी थांबले नाहीत. त्यांची जिद्द, त्यांचे परिश्रम असे होते की त्यांना त्यांचे नशीबही त्यांच्या समोर झुकले आणि ते शेवटी सर्वांच्या मनात आता राज्य खरंच करत आहेस. हे तुला देखील ठाऊक असेल. जो व्यक्ती जास्त अडचणींना सामोरे जातो
तोच व्यक्ती ह्या जीवनात नाव कमवत असतो. राम म्हणतात, अडचणी आल्या त्यांना बेहू नको, त्या अडचणींना सामोरे जाण्याची जिद्द बाळग. कितीही मोठी अडचण असली तरी त्यांना सामोरे जाण्याची तुझ्यात हिंमत असायला पाहिजे. आणि ती हिंमत तुझ्या मनातच नसेल, तुझ्या अंगातच ती हिंमत नसेल तर नक्की तू जीवनात काही देखील करू शकणार नाहीस. म्हणून जे काही तुझ्या नशिबात लिहून ठेवले आहे तुला त्यांना एकदा ना एकदा सामोरे जायचे आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. काही होणार नाही. तुझे आयुष्य अर्ध्यावर अजिबात थांबणार नाही. तुझा मृत्यू अर्ध्यावर होणार नाही. फक्त काही दिवस जातील त्या दुःखामध्ये. मात्र ज्यावेळी ती सुखाचे दिवस येतील त्यावेळी तुझे इतके नाव होईल की तू मेल्यानंतरही तुझे नाम दुसऱ्यांच्या ओठावर राहील. फक्त कोणत्याही क्षणी त्या दुःखांना बेहू नको, उलट त्यांचा स्वतः तू सामना कर. एक गोष्ट कायम लक्षात असू दे, जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. एकेकाळ गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापी धुतली जातात म्हणे. त्यावेळी तू पापांचे करते काय असं गंगेला विचारण्यात आले. त्यावेळी गंगा म्हणाली, मी समुद्रात ती पापे नेहून टाकते. त्यावेळी समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो. त्यावेळी समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेहून टाकतो. आणि त्यानंतर ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे. त्यावेळी ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा तुमच्याच घरावर नेहून टाकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कालचक्र असेच आहे ह्या जगाचे. तू जे करणार तेच तुला परत मिळणार. म्हणतात ना, जैशी करणी वैसी भरणी. म्हणून तुला तुझ्या भगवंतांनी जसे ठेवले आहे तसेच राहण्याचा प्रयत्न कर. समाधानी राहा, समाधानी जीवन जग. तुला एकेकाळ देव तुला जे पाहिजे आहे ते देत नसतात, मात्र तुझ्यासाठी जे योग्य आहे ते नक्की देत असतात. ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नेहमी लक्षात ठेव या गोष्टी. जेव्हा तू जीवनामध्ये मीपणाचा गर्व करतो त्यावेळी काय घडते बघ. एकेकाळ तुझ्या वाईट काळात तुझी किंमत कमी करण्याचा प्रयत्न भरपूर जण करत असतात, मात्र त्यावेळी देव म्हणतात, तू फक्त संयम ठेव, मग तुझं अस्तित्व कोणीही देखील संपवू शकणार नाही. स्वतःचा विचार करणारे लोक फार थोडी प्रगती करतात, मात्र तू सगळ्यांचा विचार कर, तुझी प्रगती जास्त होईल. आणि जीवनात मी का कमीपणा घेऊ, मी का नमते घेऊ, मी काय नेहमी समजून घेऊ, मी काय कमी आहे काय, असे बरेच मी असतात रे. तेच आयुष्यात विष काढवत असतात, तेच विष काढवण्याचं आयुष्यात काम करत असतात. म्हणून आताच मीपणा सोड. तुझी आपुलकी समजून घेण्यास वेळ लागतो, पण जेव्हा समजते तेव्हा प्रत्येकाला त्याचे वेळ लागतं. लोक स्वप्न बघतात, तू सत्य बघ. तुला कोणतीही अडचण जीवनात येणार नाही. जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेव, लाखो क्षण अपुरे पडतात आयुष्यात दिशा देण्यासाठी. तुझी एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. ही गोष्ट कायम लक्षात असू दे. तर आजची सर्वात मोठी प्रार्थना आज तू एक शांत मनाने देवाकडे हात जोडून, तुझ्या मामाकडे जाऊन हात जोडून ही प्रार्थना एकदा तरी कर. ही प्रार्थना अशी आहे, चल तर दोघेही आपण म्हणूया. मी म्हणतो माझ्या पाठोपाठ तू देखील म्हणायला सुरुवात कर. तर एक सुंदर प्रार्थना आहे. ही प्रार्थना अशी आहे, देवा मला इतकंच सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल.
माझी महती इतकी असू दे की कुणाचं तरी चांगलं होऊ दे, नात्यामध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभवली जातील, तितकीच डोळ्यात इतकी लाज असू दे की थोरा मोठ्यांचा मान राखला जाईल, आयुष्यातील श्वास इतकेच असू दे की कुणाच्या तरी आयुष्याचे भलं करता येईल, बाकीचे आयुष्य तुझ्याकडे ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही. आजची ही सुंदर प्रार्थना जर का तू देखील माझ्या पाठोपाठ म्हणला असशील तर देव नक्की ऐकल. नाहीतर एखाद्या वेळी वेळ भेटल्यानंतर देवापाशी हात जोडत असताना ही प्रार्थना नक्की ऐक. देव तुझं सर्व प्रार्थना ऐकल. देव म्हणतात, कधी काळ मी तुला जे हवं ते अजिबात देत नाही, कारण मला जो योग्य वाटते तेच मी तुला देत असतो. जे मला बरोबर वाटते ते योग्य वेळ आली की ते तुला मी देत असतो. फक्त तुला त्याच्यावरील विश्वास हा अटल असला पाहिजे. तुझ्या देवांवरती फक्त संयम ठेव. तुला सर्व काही भेटेल किंवा त्यापेक्षा जास्त ही भेटू शकते, कारण तुझा देव खूप मनाने मोठा आहे. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाई. काय कमविले काय जमविले, काहीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी. प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी. ही आजचे हे वाक्य नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात, माझे संदेश ऐकून उपयोग नाही. हे संदेश तुझ्या जीवनात जर खरोखर तू ह्या शब्दांचा, माझ्या संदेशांचा वापर करून जर तुझे आयुष्य जगशील तर नक्की तुझं आयुष्य एकदम सरळ नीट चालेल. नाहीतर तुझ्या आयुष्यात ज्या अडचणी आहे त्या अडचणींना समोरे जाण्यासाठी तुला बळ अजिबात जास्त येणार नाही. म्हणून माझे संदेश लक्षात ठेवत जा आणि जेव्हा अडचण येईल तेव्हा माझे संदेश काढत जा. नक्की तुझा बचाव होईल. देव म्हणतात, निराश होऊ नको. चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत देखील होऊ शकतो, कारण या ब्रह्मांड नायक बाळूमामा अशक्य असे काहीच नाही यांच्यासाठी. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवत चल, कारण योग्य वेळ आली की तू इतकं तुला देणार की तुला मागायला काहीच उरणार नाही. म्हणून स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवून आयुष्य जग. तुला शेवटच्या क्षणी का होणार तुला सर्व काही भेटू शकते. फक्त आयुष्यात हार कधीही मानू नको. देव म्हणतात, काही नाही जमलं हा शब्द जेव्हा तुझ्या कानावर पडतो, जेव्हा तू एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असतो, त्या क्षेत्रात तुला यश मिळाले नाही, तेव्हा काही नाही जमलं, त्यावेळी असा शब्द जेव्हा तुझ्या कानावर पडतो तेव्हा तू धीर कधीही सोडू नको. काही जमलं नाही म्हणून तुझा संयम सोडू नको. प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते. काही गोष्टींना वेळ लागतो, पण त्या नक्कीच आयुष्यात एकदा तरी पूर्ण होतात. फक्त त्याआधीच तू हार अजिबात मानू नको, कारण प्रयत्न करणं तुझ्या हातात असतं. तू ते बिनधास्तपणे करत चल, कारण फळ देणारा हा ईश्वर आहे. त्याच्यावरती तर विश्वास ठेव. तो एखादा माणूस नाही जो तुला धोका देईल. तो ईश्वर आहे. तुला नक्की तुझ्या चांगल्या संघर्षाचे, कर्माचे तुला फळ नक्की देईल. अरे, जीवनामध्ये एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून जर तुला आनंद मिळतो ना, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हा नियतीचा फेरा सगळीकडे फिरत असतो. पाप पुण्याचा हिशोब हिते होतच असतो. वर काही देखील नाही.
सर्व भोग, सर्व तुझे केलेले वाईट कर्म तुला इथेच भोगायचे आहेत। वर तर फक्त तुला कुठे जन्म घ्यायचा कुठे नाही हा ठरवण्यासाठी देव आहे। बाकी तुझा पाप पुण्याचा हिशोब सर्व काही हित आहे। देव म्हणतो आयुष्य जगण्यासाठी अपुरं पडेल इतकं प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल। प्रत्येक क्षणी दुःख मनामध्ये आणत राहशील, प्रत्येक क्षणी दुःख काहीतरी कोणत्या तरी वाईट गोष्टी जे जीवनात भूतकाळात घडून गेले आहे किंवा भविष्यात काहीतरी नवीन करत आहेस त्याचा जास्त विचार अजिबात करू नको। कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या गोष्टीचा तू जीवनात जास्त काळ विचार करत राहशील तर त्या घोटाळ्यात नक्की तू अडकशील आणि त्यामधून निघण्यास पुन्हा तुला अवघड होईल। म्हणून जास्त कोणत्याच गोष्टीचा विचार करू नको। विचार करायचा असेल तर तू संघर्ष करत असताना कशा पद्धतीने संघर्ष करू, कशा पद्धतीने मी देखील माझ्या जीवनाचा खेळ खेळू असा विचार कर। कोणता डाव कोणत्या वेळी मारू हा नक्की गोष्ट लक्षात ठेव। नक्की जीवनात तुला यश मिळेलच। आणि जीवन जगत असताना तू औषध समजून घे, नाहीतर औषधच तुला जेवण म्हणून घ्यावं लागेल। जर तू तुझं शरीर सांभाळणार नाहीस तर जीवनात काही देखील कमवणार नाहीस। कारण जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा तुझा अर्धा तर पैसा तू कमवलेला पैसा हा तुझ्या शरीरावर खर्च करावा लागेल। आणि शरीरावर खर्च केलूस तर तुझा पैसा पण संपला आणि तुझे शरीरही शेवटी तुला एकच मंजिल गाठायची आहे, ते म्हणजे तुझी अंत्ययात्रा। अंत्ययात्रेत म्हणजे मसनवाटा एक असं पवित्र घर जिथे सर्वजण जात असतात। तिथे गेल्यानंतर तुला स्वतःचीच लोक पिटवून देत असतात। मग गर्व कशाचा करतो? सर्व तुला इथे सोडून जायचं आहे म्हणून कसलाही गर्व न करता जीवन जगत चल। तुला कोणत्याही अडचणी जीवनात येणार नाही। देव म्हणतो तू जर इतका संदेश मन लावून ऐकला असशील तर नक्की तुझ्या जीवनात पुढील येणाऱ्या आठवड्यात काहीतरी मोठा आणि चांगला चमत्कार घडणार आहे। तो चमत्कार तुला आश्चर्यचकित करणार आहे। म्हणून हा संदेश पाहिल्याबद्दल तुझे आभार आणि या संदेशाबद्दल तुझी प्रतिक्रिया काय हे कमेंटद्वारे जरूर करो। भेटूया असंच एका नवीन संदेशासह श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानं चांग भलं।